आणि आपला मालवणी मसाला लागणार। आजची रेसिपी आहे चिकन सुक्क म्हणजे ग्रेव्ही टाइप। त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलंय, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ, मालवणी मसाला सगळं हे लावून ठेवलंय। 10 मिनिटं मी हे ठेवून देणार सर्व। आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली 2 टोमॅटोची, आणि हे वाटण आहे आपलं कांदा खोबऱ्याचं, ते भाजून वाटून 1 नारळाचं वाटण आहे। आणि आपला मालवणी मसाला लागणार, 1 अर्धा लिंबूचा रस लागणार आहे थोडं, आणि आलं लसूण पेस्ट, हळद, आणि आपला चिकन मसाल्याचे पॉकेट 2 आहेत ते घेतले। हे आता एवढं साहित्य लागणार आहे। आता नंतर मी तुम्हाला फोडणीला घालून दाखवणार। तूप ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकलंय 1 पळी, त्याच्यामध्ये आता कांदा टाकलाय। कांदा चांगला लाल झाल्यावरती नंतर मग चिकन फोडणीला घालणार। थोडं कांद्यावरती थोडं मीठ टाकल्यावर लगेच शिजणार, म्हणजे मीठ टाकलंय थोडंसं। चांगला लालसर व्हायला पाहिजे, तेवढं चांगलं लागतं चवीला, मग कच्चा नाही राहायला पाहिजे कांदा। तुम्हाला पाहिजे तर कांद्याची पण ग्रेव्ही बनवून घेऊ शकता। आता आलं लसूण पेस्ट टाकते, मालवणी 2 चमचे मसाला आणि चिकन मसाला हे दोन्ही मिक्स करून टाकले। तेलामध्येच टाकायचं, मग कलर छान येतो। तुम्ही पण अशाच पद्धतीने करा बघा, माझी वहिनी कशी बनवते त्या पद्धतीने मध्ये। आता याला ढाकण मारून 10-20 मिनिटं ठेवणार, नंतर ती पाणी टाकते। पाणी ठेवल्यावरती ताटावरती तेच पाणी गरम पाणी टाकणार आहे। मटण चांगलं शिजलंय, त्याच्यामध्ये टोमॅटोची पण ग्रेव्ही टाकली आत्ताच, आणि आता हे वाटण पण टाकते ते। मग हे परत वाटण वगैरे टाकल्यावर त्यात थोडा वेळ शिजवणार 10 मिनिटं, आणि नंतर मग तुम्हाला झाल्यावरती दाखवते प्लेट मध्ये कसं घालायचंय बघा। असं पाहिजे, चमच्याने एवढं पाहिजे सुक्क, म्हणजे एकदम ग्रेव्ही टाइप। त्याच्यासोबत भाकरी असणार, तांदळाची भाकरी।